हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, मी लिंगायत या साखळीमध्ये मी आज पुढचा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करीत आहे. तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, वीरशैव, आता या वीरशैवामध्ये आपण जर पाहिले तर दोन मार्ग सापडतील आपल्याला. दोन मार्गाकडे जाणारे शिवभक्त सापडतील. ते कसे? एक वीरशैव केवळ स्थावर स्वयंभू 12 ज्योतिर्लिंगाचीच पूजा करतात. आता जो एकाच देवतेला बसतो त्याला वीर म्हटले गेले आहे. तसेच हे 12 ज्योतिर्लिंगाची पूजा करतात, स्थावर लिंगाची. तर दुसऱ्या मार्गात शिवलिंग रूपी इष्टलिंगाचीच पूजा अर्चा करतात. असे इष्टलिंग जे स्वधर्म देहधारी गुरुकडून मुहूर्तवेळी दीक्षाविधीत प्राप्त झालेले असते. गुरुमंत्र देखील प्राप्त झालेला असतो, ज्याला आपण कान मंत्र म्हणतो. आणि तो वाज वाजंत्रीमध्ये किंवा ताट चमचा वगैरे काही वस्तू अशा वाजवल्या जातात, जेणेकरून गुरु जो मंत्र भक्ताला देत असतो तो इतर कोणाला ऐकायला जाऊ नये म्हणून. त्याला कान मंत्र म्हणतात. आणि भक्ताने मग तो नियम पाळायचा आहे की आपला आपल्या गुरुने जो मंत्र आपल्याला दिलाय त्याचा उच्चार आपण मरेपर्यंत कधीही करायचा नाही. अन्यथा त्या गुरु मंत्राचा लोप पावतो मित्रांनो. मंत्राचा लोप पावला की गुरुचा लोप पावतो. पण शक्यतो मंत्राचा लोप पावतो. आपल्याला परत त्या गुरुकडे जाऊन दीक्षा विधी विधिवत घ्यावी लागते मुहूर्त वेळी. मग गुरु आपल्याला मंत्र देतात नवीन. शक्यतो असे होत नाही आणि होऊ देऊ नये मित्रांनो. हे इष्टलिंग गुरुवर्य भक्तांना आपल्या गळ्यात सदैव धारण करायला सांगतात, अगदी मरेपर्यंत. लिंगे किंवा अंत्यविधी समय गुरु जंगमांनाच तो गळ्यातून आपल्या काढण्याचा अधिकार असतो. त्या इष्टलिंगाचीच पूजा अर्चा करून आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर ठेवून दफनविधी पूर्ण केला जातो मित्रांनो. या व्यतिरिक्त धर्माचरण करणाऱ्या शिवभक्तांना वीरशैव म्हणणे योग्य नाही. मूळ वीरशैवांचा तो अपमान ठरेल मित्रांनो. असे इतर वीरशैव केवळ जन्माने लिंगायत असतात, कर्माने नाही मित्रांनो. कारण भगवान श्रीकृष्णाने तेच सांगितले की मानवी जीवन हे कर्म सिद्धांतावर अवलंबून आहे, जन्म सिद्धांतावर नाही. त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर लिंगायत असा स्पष्ट उल्लेख असतो. अशांना केवळ 2% आरक्षणाचा फायदा नोकरशाहीमध्ये घ्यायचा असतो. आपल्या धार्मिक कर्तव्याशी, आपल्या धर्माशी अशांना काही घेणे देणे नसते मित्रांनो. तर काही महाभाग असेही असतात मित्रांनो की आपल्या देवघरासमोर उभे राहतात स्नानानंतर पहाटे सकाळी. आपल्या कपाळी केवळ त्रिपुंड भस्म धारण करतात आणि समाजात वावरतात. समाज यांनाच लिंगायत समजतात. अशावेळी यांची मान मात्र ताठ होते मित्रांनो. आणि मूळ तंतोतंत देहधारी गुरु प्रणित मार्ग धर्माचरण करणारे इष्टलिंगधारी बाजूलाच राहतात. पण आपण समाजाला फसवू शकतो, महादेवाला नाही मित्रांनो. हे यांच्या लक्षात येत नाही. आपल्याच कर्माचे फळ आपल्याला या व पुढील जन्मी भोगावे लागतात. यात महादेवाचा काही संमत आहे का? काही नाही मित्रांनो. असेच वीर वैष्णवांचे आहे. एका मार्गात भगवान विष्णूचीच केवळ पूजा अर्चा होते, रामकृष्णाची नाही मित्रांनो ते करत. तर दुसऱ्या मार्गात काळ्या दगडाच्या शाळीग्राम रूपी विष्णूचीच पूजा अर्चा होते, वीरशैवलिंगाप्रमाणे. ते देखील आपल्या गळ्यात विधिवत धारण करून विधिवत मुहूर्त वेळी देहधारी दीक्षागुरूकडूनच शाळीग्राम प्राप्त झालेले असते. त्यांच्या समाजाचं कानमंत्र देखील प्राप्त झालेला असतो. ते देखील गुप्त असतो मित्रांनो, त्याचा उच्चार करायचा नसतो.
काही पंथांमध्ये जसा वारकरी पंथांमध्ये रामकृष्ण हरे हा मंत्र आहे. स्वामी समर्थ मार्ग श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप आहे. तर बऱ्याच ठिकाणी ओम गण गण गणात बोलते गजानन महाराजांच्या मार्गामध्ये. तर असे अनेक मार्ग आहेत की ज्यामध्ये उघड मंत्र आहेत. त्यांचा कोणी गुरु नाही मित्रांनो. तर अशा भक्तांनाच वीर वैष्णव म्हटले आहे. या वीर वैष्णवांना अर्थात या वीर शैव आणि वैष्णवांना मात्र या संसारातील कोणत्याही मंदिरात जाण्याची परवानगी नसते आणि तशी गरजही नसते मित्रांनो. कारण त्यांचे आराध्य त्यांच्या जवळच असते, त्यांच्या गळ्यातच असते मित्रांनो. त्यांचे देवघर गळ्यातच आणि त्या देवघरामध्ये बसलेले भगवान विष्णू किंवा भगवान शिव असतात मित्रांनो. तुम्ही दुसरीकडे जाल तर मग तो धार्मिक व्याभिचार होतो मित्रांनो. आणि हा असा व्याभिचार संसारात एखाद्या वेळेस चालेल पण धर्मामध्ये अजिबात चालत नाही मित्रांनो. तिथे आपल्याला दोष लागणारच. आपल्या गुरूंनी आपल्या इष्टदेवतेचीच त्रिकाल पूजा तन मन धनाने करायला सांगितलेली असते. आपल्या गुरुमंत्राचा जप माळेविना मरेपर्यंत करायला सांगितलेला असतो. या संसारात आपल्या इष्टदेवतेच्या पूजेशिवाय कोणतीच पूजा मोठी नाही आणि गुरुमंत्राशिवाय कोणताच मंत्र श्रेष्ठ नाही असे सांगितले असते मित्रांनो. तर ब्राह्मण समाजात वयाच्या 8व्या वर्षी मुंज केली जाते. तसेच शैव वैष्णवात देखील आहे. पण हा नियम केवळ वीर वैष्णवांचे दोन्ही मार्ग पाळतात. पण वीरशैवांचे दोनही मार्गाचे समाज अजिबात पाळत नाही. शिक्षण होतो अर्थात शिक्षण होते तरीही नाही. नोकरी व्यवसाय सुरू होतात तरीही नाही. विवाह होतात तरीही नाही. मुले-बाळे होतात तरीही नाही. अगदी म्हातारे होतात तरीही नाही. शेवटी स्मशानात जायची वेळ येते तरी देखील नाही मित्रांनो. म्हणून यांच्यासाठी म्हणावं लागतं की जब जागे तब सवेरा अशी आमची अवस्था आपल्या स्वधर्माबद्दलची आहे मित्रांनो. म्हणे मी लिंगायत किंवा आम्ही लिंगायत. धन्यवाद मित्रांनो. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. आजचा हा मी लिंगायत साखळीमधला हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवार असे शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.